माननीय ताराचंद आहिरे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा उत्साहात पार। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट उत्तर महाराष्ट्र प्रदेश संघटक तथा विधानसभा अध्यक्ष माननीय श्री ताराचंद आहिरे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा दिनांक 2 जून 2025 रोजी डावघर नगर तिसगाव रोड चांदवड येथे उत्साहात पार पडलाय। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10 वाजता रुग्णांना फळ वाटपाने झाली। त्यानंतर सकाळी 11:30 वाजता अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला। यावेळी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या माननीय आहिरे यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला। दुपारी 1 वाजता चांदवड शाखेच्या फलकाचे उद्घाटन करण्यात आले। त्यानंतर दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह चांदवड येथे पत्रकार परिषद घेण्यात आली। या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून माननीय प्रकाशजी लोंढे साहेब, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आमदार राहुल दादा आहेर, आमदार चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघ, भारतजी जगताप ग्रामीण जिल्हाध्यक्ष, संजय नाना भालेराव ज्येष्ठ नेते नाशिक, माननीय राजाभाऊ आहिरे, माननीय नगरसेवक मनमाड, वंदेशजी गांगुर्डे उत्तर महाराष्ट्र कामगार नेते, महिला जिल्हा आघाडी मनालीताई जाधव नाशिक यांची विशेष उपस्थिती होती। कार्यक्रमात ज्येष्ठ नेते प्रकाश जाधव, सिद्धार्थजी केदारे, जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे, तालुकाध्यक्ष रविभाऊ जाधव, शहराध्यक्ष उमेश जाधव, तालुका उपाध्यक्ष किशोरभाऊ आहिरे, दुगाव ॲडव्होकेट विकास जाधव, ॲडव्होकेट धुळे, संजयजी भडांगे, संजयजी बनकर, संजय निकाळे, राजेंद्र जाधव, रवी बनकर, सागर गोडबोले, साहेबराव निर्भवणे, माधव सांगळे, विष्णू कोतवाल, शांताराम भापकर, बाळासाहेब जगताप, दीपक साळवे, आकाश बनकर, सुरेश निर्भवणे, सुनील आहिरे, अनेक पक्ष कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सूत्रसंचालन मोहनजी यशवंत सर यांनी केले। सर्वांनी माननीय ताराचंद आहिरे यांना सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीस यशस्वी हो अशा शुभेच्छा दिल्या। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेबांचा हा नाशिक जिल्हा बाल्य किल्ला आहे। रिपब्लिकन पक्षाचा झंझावात आता न थांबणारा झंझावात आहे। ह्या प्रवाहामध्ये अनेक पक्षाचे म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे अनेक लोक दिग्गज हे आपण बघताय दररोज प्रवेश करतायत। त्यांना आम्ही प्रवेश करते म्हणत नाही, तर माझ्या हा रिपब्लिकन पक्ष आम्ही ही संघटना नाही, हा पक्ष नाही, तर हे परिवार आहे। आम्ही परिवार चालवतो आणि या परिवाराच्या या प्रवाहामध्ये अनेक दिग्गज सामील होत आहेत। आमचं परिवार वाटतं म्हणून मला सार्थ मिळेल। ताराचंद आहिरे यांचा वाढदिवस हे निमित्त मात्र आहे, ते चिंतन आणि मनन आहे। कारण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ह्या जनतेपर्यंत आम्ही पोचावं, त्यांच्या सुखदुःखाच्या प्रसंगात सामील व्हावं। गटारी ढापे नाले संडास बाथरूमपेक्षा प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण करण्याची धमक आमच्यात आहे, ते आम्ही निश्चित निर्माण करण्यासाठी आगामी काळामध्ये नाशिक महानगरपालिका नव्हे, नाशिक जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे, त्यामध्ये महायुतीची एकत्र लढण्याची आमची इच्छा आहे। पण इकडं तिकडं जरी झालं तर रिपब्लिकन पक्ष मात्र आता स्वभावावर लढायची हिंमत करतोय। कालपर्यंत आम्ही कोणाला तरी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत होतो, त्याच्यानंतर आम्ही कोणाला तरी पराभूत करण्यासाठी प्रयत्न करतोय। आता आम्हाला पराभूतही करायचं नाही, निवडून आणायचं, आता आम्हाला स्वतःला जिंकायचं आहे। ह्या जिद्दीनं रिपब्लिकन पक्ष उभ्या मैदानात उतरला। मॅन पॉवर, मसल पॉवर, माइंड पॉवर, ही सर्व पॉवर ही पक्षाची पॉवर नव्हे, ही परिवाराची पॉवर आम्ही घेऊन चालतो। ज्यांना आमच्या सोबत यायचं त्यांनी सन्मान यावं, ज्यांना निघून जायचं त्यांनी सन्मान निघून जावं। रिपब्लिकन पक्ष हा शुरांची संगत आहे, जेवणाची पंगत नाही। या पंक्तीमध्ये संगतीलाही सगळे आणि पंक्तीलाही सगळे अशा पद्धतीनं आगामी वाटचाल करावी म्हणून ह्या माझ्या स्वाभिमानी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना हा चांगला कार्यक्रम आयोजित केला। सर्व जाती धर्माच्या विविध पक्षाच्या लोकांना या प्रवाहामध्ये सामील करून घेतलं आहे। काहींना पक्षप्रवेश तर काहींना पदग्रहण सोहळासुद्धा आयोजित केला। म्हणजे वाढदिवस नुसता केक कापणं नाही, नुसतं शालगुच्छ आणि स्नेहभोजन नाही, तर पक्ष वाढवण्यासाठी सुद्धा ज्या जिद्दीनं हा कामकाज करतात, म्हणून या चांदवड तालुक्यातल्या सर्व उत्तर महाराष्ट्रात दिलेले पद असतील, जिल्ह्याचे पद असतील, ग्रामीणचे पद असतील किंवा तालुक्याचे पद, या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन, आभार। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान। ताराचंदजी आहिरे दादा यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते माझ्या रिपाई महिला आघाडीकडनं, तसेच माझ्या जाधव परिवाराकडनं त्यांना त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते। वाढदिवस सोहळ्याच्या
वाढदिवस सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे माझ्यावर प्रेम करण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व माझे बांधव आणि मित्रपरिवार, आपण आला गळ्यात वेळ काढून शुभेच्छा देण्यासाठी, त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. महाकारुणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले यांना वंदन करतो. प्रकाशजी लोढे साहेब, जमलेले सगळे महिला आणि सगळे नेते कंपनी. आता कार्यक्रम ताराचंद आयरे यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम RPI आठवले गट यांच्या वतीने मी सगळ्याचं आभार मानतो आणि ताराचंद आयरेला शुभेच्छा देतो. जय भीम. संजयजी भालेराव व पठारे साहेब या सर्वांना माझे शुभेच्छा देऊ. त्यांनी या ठिकाणी हजर राहिल्याबद्दल आमच्या मित्र परिवारातून ताराचंद भाऊ सगळ्यात ज्येष्ठ आणि चांगले कार्यकर्ते असून त्यांनी जे चांदवड तालुक्यात काम केलं आहे, त्यांनी महाराष्ट्रामध्ये संघटकपणे गेल्यानंतर आपल्या चांदवड तालुक्याचं नाव चांगल्या आणि चांगल्या पद्धतीने वरच्या स्तरावर नेली ही माझ्याकडून त्यांना शुभेच्छा व त्यांच्या वाढदिवसानिमित्त मला जे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले सर्व वरिष्ठ पक्षाचे कार्यकर्ते आज 2 जून आपल्या पक्षाचे विधानसभाचे अध्यक्ष आताच नवीन नियुक्ती झालेली उत्तर महाराष्ट्र संघटक आठवडे बाजाराचा दिवस आहे आणि लोकांना आठवडे बाजाराचं काम करणं सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे जो आपला कार्यक्रमाचा वेळ गेला त्यामध्ये कार्यकर्त्यांची संख्या थोडी कमी झाली. तसं तरी असलं तरी जसं बॉस नेहमी म्हणतात आपल्याला गर्दी नको गर्दी हवी, तसे पक्षाचे आणि आठवडे साहेबांना मानणारा गर्दी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांचं तितकंच प्रेम जसं आठवले साहेबांवर आहे, आदरणीय प्रकाशजी लोढेंवर आहे, आपल्यावर आहे, तसंच प्रेम ताराचंद भाऊवर पण आहे. पुन्हा एकदा या अभिष्ट सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी या ठिकाणी तालुका RPIच्या वतीने आभार मानतो आणि पुन्हा एकदा ताराचंद भाऊंना त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. त्यांना उत्तम आरोग्य लाभो अशी तथागतांनी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय भीम, जय भीम. आंबेडकर, माता रमाई भिकाई यांना प्रेमाने वंदन करून आज या ठिकाणी आपल्या ताराभाऊ आयरे यांचा वाढदिवसाचा सोहळा यासाठी आपण इथे जमलो आहोत. त्या निमित्ताने आमचे नाशिक जिल्ह्याचे बोलत होतो माजी नगरसेवक संजय राणा भांडाराव, तसेच आमचे रिपब्लिकन पक्षाचे काम एककाई फाउंडेशनचे रामबाबा पठारे, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाशजी जाधव साहेब, तसेच केदारे काका आणि उपस्थित असलेल्या आपले सर्व सदस्य यांना उत्तर महाराष्ट्र युवक आघाडीकडून या कार्यक्रमाबद्दल आपण उपस्थित राहिलो त्याचे सहर्ष स्वागत करतो. ताराभाऊ, आपण या ठिकाणी मी एक शहरों साजरी निमित्तानं मी सांगतो, मुबारक हो आपको ये शुभ घड़ी आई है, मुबारक हो आपको ये शुभ घड़ी आई है, मुबारक हो आप ये शुभ घड़ी आई है. आपको ये आशीर्वाद देने ये यहाँ पे जो कार्यकर्ते नासिक जिले से संजय राणा भांडाराव आप यहाँ आए हैं, यही तो आपकी ये कमाई है. कारण मागे आपल्या मागे इतके प्रचंड जनसमुदाय असताना ताराभाऊ
उत्तर महाराष्ट्र संघटक ही केल्याबद्दल आम्ही उत्तर महाराष्ट्र युवक आघाडी करून त्यांचा आम्ही मनमाडला सत्कार घेणारच आहे. तरी त्यांनी अचानक फोन करून सांगितलं की आपल्याला वाढदिवस साजरा करायचा. त्यामुळे आम्ही तर सगळे त्यांच्या हाकेला आम्ही आवर्जून येत असतो. भविष्यात त्यांना कसली गरज पडली त्यांचा युवक आघाडी उत्तर महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील आणि त्यांना शुभेच्छा देऊन त्यांना लाख लाख शुभेच्छा. त्यांचं आरोग्य उत्तम राहावं आणि त्यांच्या मुलाला सुद्धा मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पप्पाकडे लक्ष द्यावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय जाधव साहेब, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आदरणीय संजयनाना भालेराव, ग्रामपंचायत सदस्य भाऊ डांगरे, शिवसेना नेते आमचे उद्देश भाऊ, मंचावर उपस्थित असलेले सर्वच नेतेगण मंडळी आणि समोर असलेले उपस्थित बंधू, खऱ्या अर्थाने आम्ही तर पहिले तुमची माफी मागतो. काय कारणामुळे आम्ही येऊ शकलो नाही, पण मी एवढंच सांगेन की ताराचंद भाऊ, मी तुमच्या कार्याला करतो वंदन. ताराचंद भाऊ, मी तुमच्या कार्याला करतो वंदन आणि तुम्ही या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी आरोग्याचे तुमचं करतो हार्दिक अभिनंदन. खऱ्या अर्थाने तारक करता त्याला अजिबात नसतं बंधन, कारण का मी रामभाऊ पटेल तुमच्या कार्याला मनापासून करतो हार्दिक अभिनंदन. कार्यकर्ते किती जमले आणि किती आले याला नसतं. तारचंद भाऊचं काम मोठं आहे आणि त्यांचा वाढदिवस पण आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये त्यांची निवड झाली. खऱ्या अर्थाने मला जास्त आनंद झाला का ते जिवळ्याचा माणूस एवढ्या मोठ्या पदावर जातो. पद काही सहज कोणाला भेटत नाही. कार्याची पावती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले या मृत्यूंना अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दलित क्रांती नेते प्रकाशजी जाधव, ज्यांचा अभिषेक सोहळा आपण साजरा करतो ते उत्तर महाराष्ट्राचे संघटक ताराचंद आहिरे, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि पॅंथर चळवळीपासून आमच्या समोर काम करणारे आमचे ज्येष्ठ नेते संजयजी भालेराव, पठाडे बाबा, धुळे वकील, इकडे डांगळे साहेब, आमचे तालुका अध्यक्ष रवींद्र जाधव, आमचे मार्गदर्शक आणि जे नेहमी कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट सहभागी असतात मोहनजी यशवंते, विकासजी जाधव, धुळे वकील, दुगावचे येळके साहेब आणि संजय बडांगे, संजय बनकर, आताच ज्यांचा सत्कार आम्ही केला मध्ये आत्ता इतक्यात आलेले आहेत ते सांगळे सरकार, हे बापकर साहेब, हे पण सर्व उपस्थित. आज आपण अभिष्ट चिंतन सोहळा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ, माता रमाई, माता भीमाई या सर्व महापुरुषांना मी नम्र अभिवादन करतो. आज आपल्या अहिल्याबाईंच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी चांदवड ह्या नगरीमध्ये आपले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्राचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख आदरणीय प्रकाशजी लोंढे साहेब, आपल्या महिला आघाडी अध्यक्षा नाशिक जिल्ह्याच्या मनालीताई जाधव व सन्माननीय व्यासपीठ या इथे आज चांदोडमध्ये आज आपल्या चांदोड शहरामध्ये आज ताराचंद आहिरे यांचा वाढदिवस अतिशय उत्सवाने साजरा. त्याचप्रमाणे ज्यांच्या विचारांनी आपण प्रेरित होतो, ज्यांच्या कार्याला आपण सलाम करतो, हे तुमचे आमचे सर्वांचे नेते केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या अश्वगतीने चाललेल्या धम्मकार्याला आपण सांभाळतो. आजच्या आमचे नेते आदरणीय ताराचंद भाऊ आहिरे यांच्या ह्या 45व्या अभिषेक
सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्ह्याचे नेते संजू नाना, कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे तुमचे प्रकाश जाधव, ज्येष्ठ नेते सिद्धार्थजी केदारे, उत्तर महाराष्ट्राचे युवक नेते मुंदेश भाऊ गांगुर्डे, तालुक्याचे अध्यक्ष आमचे बंधू रविभाऊ जाधव आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं सुंदर असं संचलन केलेलं आहे दर्शक यशवंत सर आणि आपण. वाढदिवस माझ्या दृष्टिकोनातून आयुष्याचा एक वर्ष कमी होत असतो. हा आनंदाचा दिवस नसतो, मग आपण काय साजरा करावा वाढदिवस? जसं वय वाढतं आयुष्याचा वर्षातून एक दिवस कमी होत असतो. आपण वाढदिवस का साजरा करतो? तर माझ्या दृष्टिकोनातून वाढदिवस म्हणजे आपण चिंतन आणि मनन केलं पाहिजे की वर्षभराच्या कालावधीमध्ये माझ्याकडून कळत न कळत काही चुका झाल्यात का, झाल्या असतील किंवा नसतील त्याची सुधारणा करणे आणि वर्षभराच्या कालावधीमध्ये माझ्याकडून काही चांगलं काम झालंय का, मग त्यापेक्षा गतिमान पद्धतीने काम करणे, याला आम्ही चिंतन आणि मनन म्हणतो. याला आम्ही सिंहावलोकन म्हणतो. सिंहावलोकनाचा अर्थ असा की सिंह जेव्हा एखाद्या शिकायला किंवा चांगल्या कामाला जात असतो तेव्हा त्याला त्याचं सावध जेव्हा दिसतं तेव्हा तो 4-5 पावलं मागाव पडतो. याचा अर्थ तो घाबरतो असा नाही. तो जेवढा प्रचंड ताकदीने मागे जातो ना तेवढा प्रचंड पद्धतीने तो झेप घेतो आणि मानवी प्राण्यामध्ये आपले माणसं वाढदिवस साजरे करत असं आपण 2 पावलं मागे यासाठी जातो की आपल्याला गतिमान पद्धतीनं कामकाज करायचंय. एक काळाचा 30-40 वर्षापूर्वीचा भ्यांचा हा चांदोड तालुका पालिकेला असताना परिवार आहे, रोजीरोटीला जाणारे, वयोवृद्ध होणारे, मतभेद असणारे अशा नाशिक जिल्ह्याची ही चळवळ ही कमी जास्त प्रमाणात होत असतात. पण काही लोकांनी माझ्या समोर बसले त्यांनी चळवळ ही बदली जरी होत असली पण जिथे गेले तिथे बदलीच्या ठिकाणी कामकाज करणारे असतील किंवा कोणत्या लोकांच्या माध्यमातून गोष्टील असेल गोष्टीवर असेल त्यामध्ये ही जनतेपर्यंत आमचं काहीतरी देणं आहे. ते देणं आम्हाला फेडायचंय. त्या निमित्त आम्हाला कार्यक्रम करावा. त्यानंतर वाढदिवस तारांचा एक निमित्त मात्र मला असं वाटतं की पुऱ्या महाराष्ट्रातला हा एकमेव कार्यकर्ता बाबा संजू बाबा एकमेव असा कार्यकर्ता आहे की एका वर्षात 1, 2, 3 पद म्हणजे किती प्रचंड. पुढच्या वर्षी राज्याध्यक्ष एवढं काही सहज काही देत नाही, एकदम सहज नाही. तिथं काही लोक माझाच माहिती माझाच आहे, ठीक आहे तुम्ही पॅन्थर सिनियर आहे बरोबर आहे, पण आता आपण यांच्या मागे उभं राहिले पाहिजे. त्यांची बळ वाढवली पाहिजे, त्यांची ताकद वाढवली पाहिजे, त्यांची हिंमत वाढवली पाहिजे. चुकत असतील तर अधिकारात काम धरा, पण तो कुठे झाला माहिती का? 4 व्यक्ती 4 धरा. ऐकत नाही का तुमचं माझं मला काढून टाका. मिले सिनियर आहे, मिले पॉवरफुल आहे, माझ्या माझे पैसे, माझ्या माझे मॅन पॉवर आहे, मसल पॉवर आहे, माइंड पॉवर आहे. आता नाही ऐकत कोणी, विसरून जातात लोक. विसरू नये म्हणून काय केलं पाहिजे की जर एखादा कार्यकर्ता माझा चुकत असेल ना तर त्याला 4 व्यक्तीच्या जे बोलायचं ते नको बोलायचं ते सुद्धा बोला, पण तो एखादे चांगलं काम करत असेल ना 1000 लोकांना त्याची स्तुती करा, तो तुमच्या कधीच विरोधात जाणार नाही. आम्ही उलट करतो. असंच आहे. तो तसं शर्ट जरी घेतलं त्याला काहीतरी गडबड केली त्याने शर्ट घेतलं, शाल घेतली का काहीतरी गडबड केली, शाल घेतली का चेन घेतली, अंगठा घेतला, गाडी घेतली तर काहीतरी केलं. अरे पण तुमची स्वतःची प्रगती झाली का पहिले बघा. तुमची प्रगती होत नाही पण माझ्या या परिवाराची जर प्रगती होत असेल तर ती प्रगती ती पैसे झाली पाहिजे असं नाही, गाड्या बनवून घेऊन पाहिजे असं नाही, बंगले घेऊन बांधले पाहिजे. नाशिक लोकशाही न्यूज साठी अविनाश मगर, चांदवड.